नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावनासाठी सिद्धू काढणार चक्क आता आजीला घराबाहेर, तर दुसरीकडे आपल्या सईसमोर येणार आता जानू आणि विश्वाचा खरा चेहरा. तर चला जाणून घेऊया आपण आजची संपूर्ण अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की बिचारा विश्वाची एंगेजमेंट तर पार पडली, पण त्या एंगेजमेंटमधून विश्वाला भेटलं काय? कारण की त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जी हवी होती त्याची मैत्रीण ती त्याला परत भेटली. कारण की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाची आणि जानूची फायनली भेट झाली आणि विश्वाला देखील समजले की जानू जिवंत आहे. त्याच्यामुळे आता विश्वा देखील खुश असतो, पण विश्वाच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की मी सईसोबत लग्न करून चूक तर करत नाही ना? पण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जानूच्या मनामध्ये काहीच नसतं. त्याच्यामुळे जानू ही विश्वाला एकच गोष्ट सांगत असते की सईचं आणि तुझं लग्न लवकरात लवकर पार पडावं एवढीच माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे आता जानूने सांगितल्यामुळे विश्वाला वाटतं की आपण देखील जानूचं म्हणणं ऐकावं, कारण की ती आता माघारी आली तर ती जे काय बोलेल ते आपण ऐकलंच पाहिजे. तर दुसरीकडे बिचारी सई सगळीकडे विश्वाला शोधत असते आणि फायनली सईला विश्वा दिसतो. त्यावेळेस मात्र जानू म्हणते विश्वाला की आपण हे किती दिवस सत्य लपवून ठेवायचं की मीच तुझी खरी मैत्रीण होती, हे आपण सगळं काही सईला खरं सत्य सांगून टाकूया. पण त्यावेळेस मात्र विश्वा म्हणते की जानू हे शक्य नाही आहे लगेच, कारण की आपण सईला काहीच नको सांगायला आणि ही सगळी गोष्ट या दोघांचं बोलणं सगळं काही सई ऐकते. त्यावेळेस मात्र बिचाऱ्या सईच्या पायाखालची जमीन सरकते. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की ही भावना किती माजुरड्यासारखी आपल्या सिद्धूसोबत वागत असते, कारण की ती स्वतःला कोण समजत असते काय माहीत. बिचाऱ्या सिद्धूने भावनासाठी काय काय केलं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, कारण की भावनासाठी सिद्धू सगळ्यांसोबत लढायला देखील तयार होता आणि सगळ्या जगासोबत लढण्यासाठी देखील सिद्धू अजून तयार आहे. पण बिचाऱ्या सिद्धूच्या या प्रेमाची कदर भावनाला कुठेच नाही, तुम्ही चांगलंच पाहिलं असेल. कारण की भावनाला असं वाटतं की सिद्धू काहीच करू शकत नाही, कारण की सिद्धू मायापासून कायमचा दूर गेला तरच तो त्याच्या आयुष्य आनंदाने जगू शकतो. पण भावना हे विसरून गेलेले असते की तिने जरी एवढं सिद्धूवरती प्रेम केलं नसेल ना, तर तिच्यापेक्षा 1000 पटीने आपल्या सिद्धूने भावनावरती प्रेम केलेलं असतं. त्याच्यामुळे सिद्धू म्हणत असतो भावनाला की आई आणि पप्पांनी जे काही केलंय ना त्याबद्दल मला तुझी माफी तर मागायचीच आहे, पण त्यांना मी देखील योग्य शिक्षा देईलच. कारण की आजी ज्या प्रकारे तुझ्यासोबत वागली ना भावना, हे खूप तिने मोठं चुकीचं काम केलं. त्याच्यामुळे तू घाबरू नको, तू माझ्यासोबत चल. आणि तुम्ही पाहिलंच की सिद्धू बिचारा आपला भावनाला मंगळसूत्र देखील परत घालत असतो, पण भावना ते मंगळसूत्र घालून घेत नाही आणि म्हणते की सिद्धराज गाडे पाटील, तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही, त्याच्यामुळे तुम्ही इथून कायमचे निघून जावा. पण त्यावेळेस मात्र देखील तरी देखील बिचाऱ्या सिद्धूला एवढं वाईट वाटतं, कारण की त्याचा सगळीकडे भावना उठसूट अपमानच करत असते. बिचाऱ्या सिद्धूला एकच गोष्टीची वाईट वाटत असते की मी भावनापासून असा गुन्हा केला तरी काय, त्याच्यामुळे भावना माझ्यासोबत नीट बोललं नाही का, तिला माझ्यासोबत आता राहायचंच नाही. त्यावेळेस मात्र भावना म्हणते की तुमच्यासारख्या खोटारड्या माणसासोबत राहण्यापेक्षा ना मी माझं एकटं राहिलेलं कधी पण बरं. तुम्ही एक नंबरचे खुनी आहात, खुनी सिद्धिराज. हे सगळं बोलल्याच्या नंतर सिद्धूला अजूनच वाईट वाटणं साहजिकच आहे, कारण की बिचाऱ्या सिद्धूने अजूनपर्यंत तुम्हाला माहितीच आहे की त्या श्रीकांत इनामदाराच्या केसचा पूर्णपणे निकाल देखील लागलेला नसतो, तरी देखील स्वतःवरती सगळा काय आरोप घेत सिद्धू त्या जेलमध्ये बंद होता आणि त्याच्यानंतर जामिनावरती तो सुटला. तर त्याच्यानंतर ही भावना स्वतःच आपल्या सिद्धूला माहीतच आहे तुम्हाला काय काय ऐकवत आहे, पण बिचाऱ्या भावनाला माहीत नसतं की हे सगळे सिद्धूने तिच्या प्रेमाखातीर त्या जेलमध्ये देखील गेला आणि भावनाच्याच भावाला सोडवण्यासाठी सिद्धूने तिला मदत देखील केली, पण केलेल्या कोणत्याच उपकाराची जाणीव ह्या भावनाला नसते. तर दुसरीकडे आता रेणुका रडत असते, कारण की रेणुकाला वाटत असते की माझा सिद्धू किती दिवस झाला गेला, अजूनपर्यंत आला नाही. त्याच्यामुळे सिद्धूचं काय झालं असेल काय नसेल. त्याच्यामुळे रेणुका सारखी आजीला म्हणते की आजी तुम्हीच जाऊन शोधा ना, माझा सिद्धू गेला कुठे, कारण की तुम्ही भावनाला असं काय केलं तिच्यासोबत, त्याच्यामुळे माझा सिद्धू देखील घरात ये नाही, तो कायमचं घर सोडून निघून गेला तर नसेल ना. त्यावेळेस मात्र हे सगळं चाललेलं असताना ही निलंबरी तिथंच असते. निलंबरी म्हणते की जर असं झालं ना किती बरं होईल, कारण की तो सिद्धू जर गेला ना हे घर सोडून आणि ती भावना तर गेलेलीच आहे, त्याच्यानंतर हे सगळं घर आणि अख्खी प्रॉपर्टी माझ्या आणि आधिराजच्या नावावरती होईल. त्याच्यानंतर मग ह्यांना देखील आम्ही कधी ना कधी घराच्या बाहेर असंच काढू, त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रॉपर्टीवरती आणि ह्या सगळ्या वैभवावरती मला माच करता येईल. पण ह्या निलंबरीचं डोकं किती मूर्ख असतं तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर ही आजी म्हणते की अगं रेणुका तू काळजी करू नको, आपला सिद्धू कुठं नाही जाणार, कारण की त्या भावनाने जे प्रकारे आपल्या घरामध्ये येऊन वाटोळं केलं होतं ना, ह्या सगळ्याची तिला शिक्षा भेटत आहे, त्याच्यामुळे ती ह्या घरात परत कधीच येणार नाही. तर रेणुका परत आजीच्या पाया पडते आणि म्हणते की माफ करा एकदा भावनाला आणि तिला एकदा ह्या घरामध्ये घेऊन या. तिने जर परत काही चुकीचं केलं तर तुम्ही स्वतःच्या हाताने तिला घराच्या बाहेर काढा, पण तिला एकदा ह्या घरात आणा. पण त्यावेळेस मात्र रेणुका आणि संपत म्हणतो की आम्ही तिला या घरामध्ये कधी देखील परत आणणार नाही, कारण की गाडे पाटलांच्या रक्तातच नाही की एकदा घालवलेली व्यक्ती परत आणायची, त्याच्यामुळे तिला ह्या घरामध्ये परत कधी देखील स्थान मिळणार
नाही. आपला सिद्धू जर शहाणा असेल तर लवकरात लवकर तो घरी माघारी येईल. तिला शोधण्यात त्याने वेळ वाया घालवू नये. तर ह्या मूर्ख संपतला आणि ह्या आजीला प्रेमाची काय जाणीव कळणार, कारण की ह्या बावळटांनी कधी एकमेकांवरती प्रेमच केलं नसेल, त्याच्यामुळे यांना अजूनपर्यंत प्रेमाची जाणीव नसते. पण त्यांनी सिद्धूसोबत आणि भावनासोबत जे काही केलंय ना, ह्या सगळ्याच्या पापाची शिक्षा त्यांना तर 100% भेटणारच आहे. तुम्हाला माहितीच आहे की कर्म आहे हे त्यांना एक ना एक दिवस ह्याचं पाप फेडावंच लागणार. तर सिद्धू आता फायनली भावनाला एवढं मनवत असतो तरी देखील ही भावना काही सिद्धूचं ऐकून घ्यायला तयार नसतो. तर सिद्धू म्हणते की जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही तोपर्यंत मी तुमचा पिच्छा सोडणार नाही. त्याच्यामुळे सिद्धू भावनाच्याच पाठीमागे कंटिन्यू फिरत असतं. तर भावना सिद्धूला परत वॉर्निंग देते आणि म्हणते की तुम्ही जर माझा पाठलाग करणं नाही सोडलं ना तर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल. तर सिद्धूला भावना असा धमक्या देत असतो. तर सिद्धू म्हणतो की चालेल, तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात दिलं ना तरी चालेल, पण मी खरा गुन्हेगार नाही हे जोपर्यंत मी तुमच्यासोबत साबित नाही करत, मी तुमच्यासोबत आणत नाही तोपर्यंत मी काय तुमची साथ सोडणार नाही. तर भावना म्हणते की माझी पण काय हरकत नाही, तुम्हाला करायचंय ते करा, पण तुम्ही माझ्यासोबत राहू नका सिद्धराज. पण बिचारा सिद्धू देखील किती जिद्दी असतो तुम्हाला माहितीच आहे ना. भावनाला प्रेमाची कदर नसते, पण आपल्या सिद्धूला किती प्रेमाची कदर आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत. त्याच्यामुळे सिद्धू आपला ठरवतो की फायनली काही जरी झालं ना तरी मी भावनाला मनवणार आणि शेवटी घरी घेऊन जाणारच. तर सिद्धू आता फायनली भावनाला मनवतो आणि म्हणतो की तुम्ही एकदा माझ्यासोबत घरी चला, जर घरच्यांनी तुमचा स्वीकार नाही ना केला तर मी देखील त्या घरामध्ये कधीच पाऊल ठेवणार नाही. मला खरं सत्य काय आहे ते एकदा तुमच्या स्वतःच्या तोंडून ऐकायचं आहे, ते पण तुम्ही एकदा माझ्या घरी चला. तर त्यावेळेस मात्र आता भावनाला कसं बसं सिद्धू तयार करताना तुम्हाला पुढे दिसेल. त्याच्या अगोदर भावना सिद्धूचा आपला एवढ्या वेळा अपमान करते तरी देखील बिचारा सिद्धू भावनाला काहीच बोलत नाही. तर फायनली सिद्धू आता भावनाला घेऊन गाडे पाटलांच्या घरी येणार आहे. पण त्यावेळेस तुम्ही बघचाल की सगळ्यात मोठा महादंगा तिथेच होतो, कारण की तुम्हाला माहिती आहे की आजी आणि संपतला ही गोष्ट कधीच आवडणार नाही की सिद्धूने भावनाला त्या घरामध्ये परत घेऊन आलेलं. त्यावेळेस मात्र आजी दरवाजा अडवायला जाते आणि म्हणते की सिद्धू खबरदार जर ह्या घराच्या आतमध्ये पाऊल ठेवशील तर. आणि आजी भावनाला म्हणते की अगं अवलक्षणे, तुला थोडी देखील अक्कल आली नाही, कारण की तुझ्या स्वतःच्या नवऱ्याचं चांगलं झालेलं तुला कधीच देखवणार नाही ना, कारण की हे घर सोडून निघून गेली होती तर परत काही तर आली तोंडवर करून. तर त्यावेळेस मात्र भावनाला परत वाईट वाटतं. तर सिद्धू म्हणतो की आजी बास, आता खूप झालं, तुमचं सगळ्यांचं खूप सारं ऐकलं, मला सगळं काही सत्य माहीत झालंय. त्यावेळेस मात्र आजी पूर्णपणे घाबरून जाते, कारण की आजीला कळते की ह्या भावनाने सांगितलं तर नसेल ना की आम्हीच हिला खूप सारा फोर्स करून त्याच्यावरती सह्या करायला लावले आणि तिला ह्या घराच्या बाहेर काढलं. जर असं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावेळेस मात्र आजी म्हणते की सिद्धू ते काय का असं नाही, ह्या मुलीने एकदा तुला डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात हे तू पाहिलंस, त्याच्यानंतर हिचा काही संबंध बनत नाही ह्या घरामध्ये परत येण्याचा. तर रेणुका म्हणत असते की प्लीज आजी तिला एकदा माफ करा, तिला येऊ द्या ह्या घरामध्ये. पण तरी देखील या भावनाला तिचा घमंड नडत असतो. भावना सिद्धूला म्हणते की पाहिले ना तुमच्या घरचे लोक माझ्यासोबत कशी वागतात, त्याच्यामुळे आपण एकमेकांपासून लांब राहणं हेच आपल्यासाठी चांगलं आहे. तर आता सिद्धूला एवढा राग येतो की सिद्धू म्हणतो की भावना तू एकच मिनिट थांब, तुला जर ह्या घरामध्ये कोणी येऊन नाही ना दिलं तर ह्या घरामध्ये देखील माझा समान हक्क आणि वाटा आहे. त्याच्यानंतर जर कोणी अडवलं तर त्यांना आपण ह्या घराच्या बाहेर काढू. तर सिद्धू ठरवतं की जर आम्हाला कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर आजी असू नाही तर ते पप्पा असू, त्यांना देखील ह्या घराच्या बाहेर राहावंच लागेल. तर आता पुढे तुम्ही पाहाल की बिचारा सिद्धू भावनासाठी वाटेल त्या पद्धतीने लढायला तयार असतो, पण बिचारी ही भावना त्याची साथ देईल का नाही हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तर दुसरीकडे बिचारा सईसमोर आता पूर्णपणे जानूचा खरा चेहरा येतो, कारण की तिला कळतं की ही तरुण असून जानूच आहे, ही आपल्या घरामध्ये राहायला आली, हीच विश्वाची कॉलेजची मैत्रीण होती आणि विश्वाचं हिच्यावरती जेवापाड प्रेम होतं आणि तरी देखील मी कधीच समजू शकली नाही की ते आपल्याच घरामध्ये राहते. त्याच्यामुळे सईला असं वाटत असतं की आता विश्वा माझ्यासोबत का लग्न करेल, जर त्याला त्याची मैत्रीण भेटली तर विश्वा तिच्यासोबतच लग्न करेल आणि तिच्यावरतीच प्रेम करेल. पण बिचारा विश्वाचं अजून देखील तुम्हाला माहितीच आहे की जानूवरती प्रेम असतं, पण जानूला वाटत असतं की विश्वासाठी योग्य व्यक्ती तर सईच आहे आणि विश्वाने आता सईसोबत आनंदात राहिलं पाहिजे आणि त्याने त्याचा सुखाचा संसार केला पाहिजे. तर दुसरीकडे जानू ठरवते की काही जरी झालं तरी आता मी हे घर सोडून निघून जाते. पण त्यावेळेस मात्र विश्वा म्हणतो की नाही जानू, तू ह्याच घरामध्ये थांबायचं, कारण की कोणाला देखील याचं सत्य माहीतच नाही की तूच खरी जानू आहे म्हणून. पण बिचारा सईला माहीत असतं, पण सई कोणाला दाखवतच नाही की तीच खरी जानू आहे म्हणून. तर सई ठरवते की तिच्या आणि जयंत कानिटकरची भेट करून द्यायची आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपल्या विश्वाच्या बायकोसमोर म्हणजेच आपल्या सईसमोर देखील जानूचा खरा चेहरा येणार आहे आणि जयंतला देखील आता जानू भेटणार आहे. पण त्यावेळेस नेमकं काय घडेल हे पाहणं खूप भयानक ठरणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते नक्की बघा आणि आवडलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून खरेदी करा. तर मित्रांनो हा आहे मुस्टॅकचा ओशियन फेस वॉश, तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून त्याला खरेदी करू शकता. तर नक्की खरेदी करा, हा खूप मस्त असा ओशियन फेस वॉश आहे, तर नक्की एकदा ट्राय